जय भीम, जय लहुजी, जय अण्णा। गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये उलटसुलट अशा चर्चा चालू आहेत, आरोप प्रत्यारोप चालू आहेत। त्या अनुषंगाने त्या बाबतीत काही तथ्यावर आधारित चर्चा आणि महाराष्ट्राला या बाबतीत माहिती कळावी या उद्देशाने मी आपल्याशी बोलतोय। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एका मुलाखतीमध्ये आरक्षणाचं अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याच्या संदर्भामध्ये सविस्तर असं मुलाखतीमध्ये बोलले। त्यानंतर यावर उलटसुलट अशी चर्चा सुरू झाली। तसं बघितलं तर अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा निर्णय 1/8/2024 रोजी सुप्रीम कोर्टाच्या 7 बेंचनी दिला आणि ते सुप्रीम कोर्टाचं 1/8/2024 ला निर्णय आल्यानंतर जे कोणी या बाबतीत उलटसुलट चर्चा करत आहेत त्यांनी तो निर्णय वाचलेलाच असेल, तो निर्णय बघितलेला असेल, त्यातल्या सर्व मुद्द्यावर त्यांनी अभ्यास केलेला असेल। म्हणून त्यांच्यासाठी आज जे काही उलटसुलट बोलतात त्यांच्यासाठी मी सर्वप्रथम तो 1/8/2024 चं जजमेंट आणि त्यातले काही मुद्दे हे आहे 1/8/2024 चं 7 बेंचच्या जजमेंटची कॉपी। यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड साहेबांनी ज्या मुद्द्याचा उल्लेख केला ते मुद्दे आणि गवई साहेबांनी ज्या मुद्द्याचा उल्लेख केला ते मी प्रत्यक्ष या जजमेंट मधले आपल्याला वाचून दाखवतो। त्यात चंद्रचूड साहेबांनी म्हटलंय आर्टिकल 14 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन परमिट सब क्लासिफिकेशन। काय म्हटलंय? आर्टिकल 14 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन परमिट सब क्लासिफिकेशन ऑफ अ क्लास विच इज नॉट सिमिलरली सिच्युएटेड फॉर द पर्पज ऑफ द लॉ। चंद्रचूड साहेबांनी त्यांच्या कन्क्लुजन मध्ये जजमेंटच्या स्पष्ट म्हटलेलं आहे। हे त्या बंधूंनी वाचलं असेल, याचा त्याने अभ्यास केला असेल। त्यानंतर चंद्रचूड साहेब म्हणतात हिस्टॉरिकल अँड एम्पिरिकल एव्हिडन्स demonstrates that the scheduled caste are a socially heterogeneous class। 2004 च्या चेन्नईच्या केसमध्ये शेड्यूल कास्ट हे होमोजिनियस असं म्हटलं होतं आणि शेड्यूल कास्ट होमोजिनियस असल्यामुळे त्यांनी आरक्षणाचं उपवर्गीकरण नाकारलं होतं 5 बेंचच्या जजमेंटनी। त्याच्या बाबतीत त्यांनी ते नाकारत असताना शेड्यूल कास्ट ती हेट्रोजिनियस आहेत असं सुप्रीम कोर्टात चंद्रचूड साहेबांनी त्यांच्या जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे। Thus the state in exercise of the power under article 15(4) and 16(4) can further classify the scheduled caste if there is a rational principle for differentiation and the rational principle has a nexus with the purpose of the sub classification। अशा पद्धतीनं चंद्रचूड साहेबांनी सब क्लासिफिकेशन करता येते यामध्ये नमूद केलेलं आहे। आणि त्यांनी पुढे म्हणतात द होल्डिंग ऑफ चेन्नई that the sub classification of the scheduled caste is impermissible is overruled। सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनी ते ओव्हररूल्ड केलं, ते रद्द केलं। द स्कोप ऑफ सब क्लासिफिकेशन ऑफ द शेड्यूल्ड कास्ट इज समराइज्ड बिलो। त्या पद्धतीनं खाली ते कशा पद्धतीनं क्लासिफिकेशन करावं असं चन्नैया साहेब आपल्या चंद्रचूड साहेबांनी सांगितलं। त्याच्यातला पहिला मुद्दा द ऑब्जेक्टिव्ह ऑफ एनी फ्रॉम द अफर्मेटिव्ह ऍक्शन इन्क्लुडिंग सब क्लासिफिकेशन इज टू प्रोव्हाइड substantive equality of opportunity for the backward class। हे जे इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी फॉर द बॅकवर्ड कास्ट हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकामध्ये संधीची समानता अशा पद्धतीनं दिली पाहिजे। त्या संधीच्या समानतेचा रेफरन्स या अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणामध्ये चंद्रचूड साहेबांनी इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी
फॉर द inadequate representation of certain classes. However, the state must establish that the inadequacy for representation of a caste/group is because of its backwardness. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा त्यांचा असा आहे, द स्टेट मस्ट कलेक्ट डाटा ऑन द inadequacy of representation in the services of the states. त्यांनी म्हटलंय द स्टेट मस्ट कलेक्ट डाटा ऑन द inadequacy of representation in the services of the state because it is used an indicator of backwardness. सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की सरकारी नोकरीतलं त्या जातीचं प्रमाण हे त्या जातीच्या मागासलेपणाचं इंडिकेटर म्हणून वापरावं, ते इंडिकेटर आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय चंद्रचूड साहेबांनी. आणि आज महाराष्ट्र आपल्याकडे लहुजी साळवे अभ्यास आयोग आहे शासनाकडे, अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा रिपोर्ट महाराष्ट्र शासनाला सबमिट केलेला आहे आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा रिपोर्ट त्यांच्याकडे आहे शासनाकडे, बार्टीनी दिलेला रिपोर्ट त्यांच्याकडे आहे. या चारही रिपोर्टमध्ये अनुसूचित जातीच्या मध्ये जे नोकरीचं प्रमाण आहे मातंग समाजाचं ते 13% मध्ये 0.35% आहे. 1960 ते 2025 पर्यंत 0.35% प्रमाण आहे. तर हे त्या आधारे चंद्रचूड साहेबांनी सुप्रीम कोर्टानं त्या आधारे द्यावं म्हटलं. त्याच्यामुळं मातंग समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संधीच्या समानतेच्या संकल्पनेवर काम करत ही संधीची समानता आम्हाला मिळावी अशा पद्धतीचं ह्या सकल मातंग समाज महाराष्ट्राच्या वतीने आंदोलन केलंय आणि त्या पद्धतीनं आम्हाला आमची मागणी आहे. दुसरं चंद्रचूड साहेबांनी त्यांच्या कन्क्लुजन मध्ये म्हटलंय, त्यांच्या जजमेंटच्या पेज नंबर 279 वर की दॅट द सब क्लासिफिकेशन अमॉंग्स द शेड्यूल कास्ट फॉर गिविंग मोर बेनिफिशियल ट्रीटमेंट इज परमिसिबल इन लॉ. त्याच्यानंतर दॅट फॉर डुईंग सो द स्टेट विल हॅव टू जस्टिफाय दॅट द ग्रुप फॉर विच मोर बेनिफिशियल ट्रीटमेंट इज प्रोव्हाइडेड is inadequate represented as compared to the other caste in the said list. जे अनुसूची आहे त्याच्यामधला त्यांनी पुढं म्हणतात चौथा मुद्दा, दॅट व्हाईल डुईंग सो द स्टेट विल हॅव टू जस्टिफाय द सेम ऑन द बेसिस ऑफ एम्पिरिकल डाटा दॅट अ सबक्लास इन विच that a subclass in whose favor such more beneficial treatment is provided is not adequately represented. त्याच्यानंतर that however while providing for subclassification the state would not be entitled to reserve 100% seats available for scheduled caste in favor of a subclass to the exclusion of other caste in the list. एखाद्या जातीनं 100% लाभ घ्यावा अशा पद्धतीचं कुठलाही कायदा त्याला परमिशन देत नाही अशा पद्धतीचं आहे. याचं एक उदाहरण म्हणून सांगतो, 2023-24ची फॉरेन स्कॉलरशिपची जी यादी आहे, बाहेरच्या देशात शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्याची यादी आहे. 75 विद्यार्थी पाठवले बाहेरच्या देशात शिक्षणाला, 75चे 75 एका जातीचे आहेत. तर त्याच्यामुळं सब क्लासिफिकेशन होणं हे गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं सकल मातंग समाज महाराष्ट्र हे सब क्लासिफिकेशन मागत आहे. आणि याला दुसरा आधार असा आहे, या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टानं मेन्शन केलेलं आहे की देशामध्ये जेवढ्या काही समित्या आयोग नेमले होते त्या समित्या आयोगामध्ये महाराष्ट्रातून म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले लहुजी साळवे अभ्यास आयोग आणि 1963ला नियुक्त केलेलं
1963ला निवड केलेलं एस.टी. देशमुख आयोग या दोन्ही ह्याची या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये नोंद आहे. आणि ते म्हणजे हे बी.डी. देशमुख समिती हा 1963ला नियुक्त झालं समिती आणि त्यांनी 1964ला रिपोर्ट दिला. त्यांनी राज्यामध्ये सब क्लासिफिकेशनची आवश्यकता आहे म्हणून म्हटलं. आणि हे आहे लहुजी साळवे अभ्यास आयोगाचा रिपोर्ट. यामध्ये ह्या दोन्ही याचा मी ह्याच्यासाठी दाखवतो, या दोन्ही याचा 1/8/2024च्या जजमेंटमध्ये उल्लेख आहे. आणि त्याच्यात तसं म्हटलं आहे की ह्या दोन्ही रिपोर्टनी ह्या आयोगाने लहुजी साळवे अभ्यास आयोगाने एस.डी. देशमुख समितीने महाराष्ट्रात सब क्लासिफिकेशन होण्याची आवश्यकता आहे. हे आहे 1964चं, हे 2008चं, 2011ला स्वीकारलं, 2011ला केलेलं आहे. आणि ह्या दोन्ही ह्याचा त्याच्यासाठी उल्लेख केलेला आहे. तर भावांनो, आता याच्यात मुख्यत्वे आरोप असा केला जातो की मातंग समाज देवाधर्माच्या नादी लागला, शिक्षण घेतला नाही आणि त्याच्यामुळं त्याची प्रगती झाली नाही, अशा पद्धतीचं सरळ मातंग समाजावर आरोप केला जातो. तर थोडंसं हे समजून घेण्यासाठी पाठीमागं जावं लागेल. स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये इंग्रज सरकार या राज्यावर देशावर सत्तेत असताना 1871ला इंग्रज सरकारने एक कायदा आणला. त्या कायद्याचं नाव आहे क्रिमिनल ट्राईब ॲक्ट 1971. या ट्रिब्युनल क्राईम ॲक्ट 1971मध्ये ज्या महाराष्ट्रात 4 जाती इन्क्लूड केल्या होत्या त्यामध्ये मांग ही जात गुन्हेगारी जमात म्हणून त्या यादीत समाविष्ट केली होती. आता गुन्हेगारी जमात म्हणून जाहीर केल्यानंतर त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्यांना प्रवासाचा अधिकार नव्हता. ह्या गावून त्या गावाला जायचं तर पोलिसाकडे दिवसातून 3 वेळेस हजेरी द्यावी लागत होती. कपाळावर गुन्हेगारीचा शिक्का मारलेला होता. सामाजिक दृष्ट्या त्यांच्यावर अन्याय होत होता आणि अशा पद्धतीनं त्यांची उदरनिर्वाहाची साधनं त्या कायद्यामुळं रोखली होती. हे कधीपासून 1871 ते 1952ला जेव्हा ह्या 4 जाती भारतीय राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतर त्यांना डिनोटिफाईड केलं ते 1952ला. आणि डिनोटिफाईड केल्यानंतर मातंग समाजाला शेड्यूल कास्टमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इन्व्हॉल्व केलं आणि ज्या 3 जातीसोबत होत्या त्यांना DNT VNTमध्ये त्यांना समावेश केलं. तर 1871 ते 1952 हा कालखंड जवळपास 84 वर्षाचा होतो. आणि या 84 वर्ष मातंग समाजाला शिक्षणाचा अधिकार नव्हता, प्रवासाचा अधिकार नव्हता, उद्योगधंदा करण्याचा अधिकार नव्हता, संपत्ती जमा करण्याचा अधिकार नव्हता. त्यांना गुन्हेगार म्हणून पाळत ठेवली जायची. त्यांना वेगवेगळे दिवसातून 3 वेळा पोलीस स्टेशनला हजेरी द्यायला लागत होती. तर कसं या मातंग समाजाचं शिक्षणाचं प्रमाण असू शकेल? जी शेड्यूल कास्ट आम्हाला शेड्यूल कास्टमध्ये 1952ला इन्व्हॉल्व केल्यानंतर ज्यांच्यासोबत आमची स्पर्धा होती त्यांच्या बाबतीत नेमकं याच्या उलटं होतं की त्यांची महार बटालियन होती, त्यांचे लेकरं कॉन्व्हेंटच्या शाळेत शिकायला जात होती. इंग्रज सरकार करून कुठल्याही प्रकारची बंधनं त्यांच्यावर नव्हती. आणि अशा पद्धतीनं 1871 पासून ते 1952पर्यंत त्यांच्यासोबत कुठल्याही पद्धतीचं अशा पद्धतीचं शैक्षणिक या अडवणूक किंवा त्यांच्यावर हे नव्हतं. त्याच्या उलट मातंग समाजाचं होतं. म्हणून 1952 नंतर शेड्यूल कास्टमध्ये मातंग समाज आल्यानंतर त्यांच्यासोबत शिक्षणाच्या दृष्टीने स्पर्धा करू शकली नाही. कारण 1952 नंतर खऱ्या अर्थानं शिक्षणाची दारं या मातंग समाजासाठी खुली झाली. मग त्याच्यामुळं त्यांच्यासोबत स्पर्धा करू शकली नाहीत. जे सांगितलं जातं देवदेवताची पूजा केली जाते, हे मांग आणि मांगच म्हणून राहिले, हिंदू म्हणून राहिले. तर भावांनो, आत्ता भारतीय राज्यघटनेनी मध्ये शेड्यूल कास्टची जी 59 जाती आहेत त्या 59 जातीमध्ये जर या राज्यातील महार हा बौद्ध झाला असेल, नवबौद्ध झाला असेल, तर आजसुद्धा जनगणनेच्या 59 जातीच्या याच्यामध्ये महार म्हणूनच नोंद आहे, नवबौद्ध आणि बौद्ध म्हणून नाही. जर कुणाला पाहिजे असेल
तर जनगणनेचं केंद्र सरकारचं जे कार्यालय आहे, जनगणनेचं राज्य सरकारचं जे कार्यालय आहे, जातनिहाय जनगणना झालेली आहे. त्या जातनिहाय जनगणनेमध्ये कोणत्या जातीची लोकसंख्या किती आहे त्याचे आकडे अधिकृत ऑफिसमधून मिळतात. ते काढावं आणि तिथं बघावं नवबौद्ध म्हणून किती जातीची लोकसंख्या आहे, बौद्ध म्हणून किती जातीची लोकसंख्या आहे, महार म्हणून किती जातीची लोकसंख्या आहे. अजून सुद्धा महार म्हणूनच 59 जातीच्या सूचीमध्ये आहे. 2008ला महाराष्ट्र सरकारचं एक शासन निर्णय आहे. त्या 2008च्या शासन निर्णयामध्ये जे कास्ट व्हॅलिडिटीचे ऑफिस देशभर आहेत, राज्यभर आहेत, त्या कास्ट व्हॅलिडिटीच्या ऑफिसला त्यांनी कुठल्या ह्याच्यामध्ये सूचीमध्ये कोणत्या जाती आहेत त्यांची यादी त्याच्यासोबत देऊन पाठवलेली आहे. त्याच्यात सुद्धा असलेल्या 59 जातीच्या यादीमध्ये महार म्हणूनच उल्लेख आहे, नवबौद्ध बौद्ध म्हणून उल्लेख नाही. तसं त्या GR मध्ये नाही. मग आम्हाला नम्रपूर्वक माझ्या भावांना, मोठ्या भावांना एक लक्षात ठेवावं, यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मराठवाड्याच्या विद्यापीठाचं नामांतराची चळवळ उभी राहिली. मी मराठवाड्यातला आहे, मी नांदेड जिल्ह्यातील आहे. आमचे सर्वात झळ मराठवाडा नामांतराची झळ जर पोचली असेल तर आम्हाला नांदेड जिल्ह्याला, मराठवाड्याला पोचलेली आहे. त्या मराठवाड्यातला मी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नामांतरासाठी पहिला बळी जर कोणी जय भीम म्हणत गेला असेल तर तो मातंग समाजाचा पोचीराम कांबळे होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर श्रद्धा, निष्ठा, निश्चिम भक्ती असलेला मातंग समाज आहे. विनाकारण जर अशा पद्धतीनं काही बोललं की हा बाबासाहेब द्वेषी आहे, हे बाबासाहेब द्रोही आहे, अशा पद्धतीनं जाणीवपूर्वक सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. भावांनो, बाबासाहेबाला नाकारून आम्ही समाजात उभंच राहू शकत नाही. हे कुठल्याही कुठलाही मांग नाकारत नाही. बाबासाहेब आमचं दैवत आहे, बाबासाहेबामुळे आम्ही इथपर्यंत आहो. पण आयतं खातात अशा पद्धतीनं बोललं गेलं. मला तर खरं तर माफी मागून सांगायचं आहे, माननीय आनंदरावजी आंबेडकर साहेबांनी मागं बोंबलतात म्हणले. माननीय आनंदरावजी आंबेडकर त्यांनी अशा पद्धतीनं लाभ घेतात म्हणले. तर मला त्यांना विनंती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या वारसदाराकडून अशा पद्धतीच्या विधानाची आम्हाला अपेक्षा नाही. मागं बोंबलत नाहीत साहेब. आत्ता जे काही तुम्हाला ह्या जजमेंटमध्ये भारतीय राज्यघटनेच्या अनुषंगानं जे कायदेशीर आहे ते कायदेशीर, आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे उपेक्षिताचं वंचितासाठी जे काही मिळालं नाही ते मागण्याचं काम आंदोलन मागं करत आहेत. म्हणून मागंच काही बोंब मारत आहेत. दुसरा मुद्दा आनंदराव आंबेडकर साहेबांनी असा मांडला की राजकीय लाभ घेतात, राजकीय फायदे यांनाच मिळाले, आम्ही कधी यांना बोललो नाही. साहेब, नम्रपूर्वक आपल्याला सांगतो, या देशामध्ये भारतीय जनता पार्टी जातीवादी म्हणून ज्यांना हिणवलं जातं आणि पुरोगामी आंबेडकरवादी म्हणून आपण जे म्हणून घेतो, किती लोक आज भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या पदाचा लाभ घेत आहेत. माननीय रामदासजी आठवले साहेब गेले 10 वर्ष भारतीय जनता पार्टी सोबत आहेत, त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत, म्हणून ते का आंबेडकरवादी नाहीत का? भारतीय जनता पक्षाने मान्य माजी कुलगुरू नरेंद्र जाधव साहेबांना राज्यसभेवर घेतलं, ते आंबेडकरवादी नाहीत का? इतर मान्य आमचे साबळे साहेब पुण्याचे यांना घेतलं, ते आंबेडकरवादी नाहीत का? म्हणजे राज्यसभेवर जायचं, विधान परिषदेवर जायचं, या राज्यातल्या प्रत्येक पक्षाकडे एक नेता त्या पक्षाकडे असतो, ते जातीवादी आहे की काय आहे याचं निकष बाळगत नाही. त्यांच्यासोबत जाऊन तिथे जे काही राजकीय लाभ असतात ते लाभ घेतले जातात. विधान परिषदेवर जातात, राज्यसभेवर जातात, मंत्रिमंडळात जातात. महाराष्ट्रामध्ये मातंग समाज किती वर्ष, जर एक आवळे साहेब सोडले, भारसकर साहेब एक, बाबुरावजी आवळे साहेब दुसरे आणि लक्ष्मणराव ढोबळे तिसरे, म्हणजे कॅबिनेट तर नाही, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री हे 3, 1960 पासून आत्तापर्यंत स्वतंत्र संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून 3 कॅबिनेट मंत्री आणि 3 राज्यमंत्री, मान्य रमेशजी बागवे, मान्य उत्तम प्रकाश कंदारे, मान्य दिलीप कांबळे, हे 3 राज्यमंत्री आणि 3 कॅबिनेट मंत्री झाले. मला सांगा आंबेडकर साहेब, कुठल्या मातंगाने राजकीय लाभ घेतला? कुठं तुम्हाला राजकीय लाभ आमचा दिसला?
या सरकारमध्ये काँग्रेस आघाडीचं सरकार होतं, 3 कॅबिनेट मंत्री होते. या विद्यमान सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री हा आपलाच आहे. मागच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री हे आपलाच होता सामाजिक न्याय विभागाचा. हे राजकीय लाभ नाही का? आपण जेव्हा काही करता ते सोयीचं, आणि आम्ही जर काही केलं तर मातंग समाज RSS वादी, मातंग समाज हिंदुत्ववादी, देवाधर्माच्या नादी लागला म्हणून दुर्बल समाजावर अशा पद्धतीनं हिनवण्याचं काम मेहरबानी करून बाबासाहेबाचे वारस म्हणून तुमची श्रद्धा आम्ही तुम्हाला पूजतो. आम्ही तुम्हाला बाबासाहेबाचे वारस म्हणून आपल्यावर आमची श्रद्धा आहे. मेहरबानी करून आपण अशा पद्धतीनं बनून समाजामध्ये एक विषाचं वातावरण आज सोशल मीडियामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं अशा पद्धतीनं बोललं जातं. भावांनो, आज मोकळंच बोलायचं झालं तर 1871 ते 1952 असं झालं. तर मग हे ज्यांच्यापर्यंत पोचल त्यांनी कृपया हे तपासून बघावं. 1956ला धर्मांतर झाल्यानंतर 1958ला मुंबई प्रांताने त्या तत्कालीन एक सर्क्युलर काढलं, अधिसूचना काढली. त्या अधिसूचनेमध्ये 56ला धर्मांतरित केलेला जो अनुसूचित जातीचे घटक आहे त्यांना OBCच्या सवलती देण्यात याव्यात असं सर्क्युलर काढलं. 1958चं सर्क्युलर आहे, ते आमच्याकडे उपलब्ध आहे, तुम्हाला सुद्धा मिळेल. ते सर्क्युलर बघावं. जे अनुसूचित जातीतली जात बौद्ध झालेल्या धर्मांतरित बौद्ध असेल त्यांना OBCच्या सवलती द्याव्यात असं एक सर्क्युलर काढलं. त्याच्यानंतर त्याच 1958च्या सर्क्युलरमध्ये मुंबई प्रांताने 1960ला दुसरं सर्क्युलर काढलं. त्या सर्क्युलरमध्ये अशी दुरुस्ती केली की जे धर्मांतरित अनुसूचित जातीतील जात असेल त्यांना संवैधानिक आणि अस्पृश्यता निवारणाचे कार्यक्रम या 2 सवलती सोडून इतर सवलती देण्यात याव्यात अनुसूचित जातीच्या, असं काढलं. मला सांगा साहेब, जातीचं सर्टिफिकेट हे संवैधानिक डॉक्युमेंट नाही का? माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे झालेल्या बैठकीत आम्ही हा मुद्दा उपस्थित केला. तर अशा पद्धतीने 1960ला झालं. 1960 ते 1994 90पर्यंत जेव्हा VP सिंगांनी नवबौद्ध आणि बौद्धाला अनुसूचित जातीमध्ये समावेश करून तशा पद्धतीचं अमेंडमेंट करून त्या अमेंडमेंटचं 1994ला इम्प्लिमेंटेशन केलं. तर 1960 ते 1994पर्यंत अनुसूचित जातीचा लाभ सरसगट महार म्हणून आपला समाज घेत होता. दुसरा मुद्दा याच्यात असा आहे, कुठल्याही दलिताचं नेतृत्व करणाऱ्या चळवळीतल्या नेत्यांनी आजपर्यंत या मुद्द्यावर एक शब्द चकार बोलला नाही. 1961च्या जनगणनेत महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातीची लोकसंख्या निम्म्यानं कमी झाली, कारण 56ला धर्मांतर झालं, 61ला जनगणना झाली. आपण महार म्हणून बौद्ध झालो, तशा पद्धतीनं आपण बौद्ध म्हणून सांगितल्यामुळं अनुसूचित जातीची लोकसंख्या निम्म्यानं कमी झाली 61ला. ती 1994पर्यंत 1994 पर्यंत ती जात तशीच राहिली. पण याचा तोटा असा आहे, याच्यावर आमच्या नेत्यांनी हे बोलायला पाहिजे होतं की जेव्हा केंद्र सरकारचा विशेष घटक योजनेचा पैसा त्या राज्याला दिला जातो, त्या राज्यातल्या अनुसूचित जातीच्या आणि जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तो पैसा केंद्राने राज्याला त्या समाजाच्या विकासासाठी दिला जातो. आणि तो पैसा 1961 पासून ते 1994 पर्यंत निम्म्यानं कमी झाला. जवळपास आमच्या माहितीप्रमाणे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केससुद्धा दाखल केलेली आहे. लोकसभेत सुद्धा यावर काही सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यानुसार जवळपास 4,500 कोटी रुपयाचा बॅकलॉग विशेष घटक योजनेच्या पैशाचा केंद्र सरकारकडे आहे 1961 ते 1994 पर्यंतचा. याविषयी आमच्या कुठल्याही तथाकथित दलिताचं नेतृत्व करतो म्हणून सांगून घेणाऱ्या दलिताच्या नेत्यांनी एक चकार शब्द याविषयी आजपर्यंत काढला नाही. तर बांधवांनो, ही अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवल्यामुळं हा मातंग समाज त्याच्यासोबत असलेल्या ज्या अनुसूचित जातीतल्या ज्या जाती आहेत त्या मागास राहिलेल्या आहेत. शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच झालेलं आहे की बार्टीकडे आमच्या आमदार सुनील कांबळे साहेबांनी एक माहितीच्या अधिकाराखाली पत्र देऊन त्यांनी माहिती घेतली की बाबा 1978ला अस्तित्वात आल्यानंतर बार्टी
ते 2024पर्यंत कुठल्या जातीला किती टक्के फायदा, या जे काही 300-350 कोटी रुपये बजेट मिळते त्याच्यातला कुठल्या जातीला किती टक्के लाभ घेतला याचं माहिती मागितली. ते डॉक्युमेंट आमच्याकडे आहे. तर त्यामध्ये माननीय गजभिये साहेब तेव्हा DG बार्टी होते, त्यांच्या सहीनं दिलेलं पत्र आहे. त्यांनी सांगितलं 79.84% लाभ हा महार समाजाने घेतला, 6% लाभ मातंग समाजाने घेतला, 9% लाभ चर्मकार समाजाने घेतला, 1.04% लाभ भंगी समाजाने घेतला आणि बाकीचा इतर समाजाने त्यात अशा पद्धतीनं लाभ घेतला. तर बार्टीच्या हिश्श्याचा 80% वाटा एका जातीने घेतल्यानंतर कसं शिक्षणामध्ये आमचं प्रमाण येईल साहेब, कसं नोकरीमध्ये आमचं प्रमाण येईल, कुठल्या कॉलेजचं ॲडमिशन असेल, शासकीय वसतिगृहाच्या प्रवेशामध्ये सुद्धा 16 मे 1985चा एक GR आहे. त्या 16 मे 1985च्या GRमध्ये ज्या जातीला मेरिटमध्ये प्रवेश मिळत नसेल त्या जातीला म्हणजे मांग आणि भंग्याला महानगरपालिका क्षेत्रामध्ये 14% रिझर्वेशन डावलून प्रवेश देण्यात यावा आणि भंग्या नगरपालिका क्षेत्रात 10% प्रवेश देण्यात यावा असं शासकीय सर्क्युलर असताना सुद्धा त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्या GRमध्ये एक वाक्य होतं की कोणतीही जात ही कोणत्याही जातीचा विद्यार्थी हा 33.33%च्या वर जाता कामा नये. मग त्याच्यामध्ये महार म्हणून 33.33%, नवमोहन म्हणून 33.33% आणि बौद्ध म्हणून 33.33% अशा पद्धतीनं शासकीय वसतिगृहातलं प्रवेशसुद्धा या बाकीच्या आमच्यासारख्या जातींना अडवण्यात आलं. ही वस्तुस्थिती आहे. एकदा मोकळं बोलायलाच बसल्यानंतर हे बोलावं लागत आहे, कारण आजपर्यंत मातंग समाज अशा पद्धतीनं या गोष्टी आपल्यासमोर कधी मांडल्या नाही आणि त्या आज आपण आनंदराज आंबेडकर साहेबांनी अशा पद्धतीनं तिथं हे केल्यामुळं हे आम्हाला आज बोलावं लागलं. आणि त्यामुळं या सर्व गोष्टीचा विचार करता माझं अजून बरेच आहेत. 27 जून 2011ला केंद्र सरकारने एक पत्र पाठवलं महाराष्ट्र शासनाला की 27 जून 2011 ते जवळपास 9 डिसेंबर 2019पर्यंत 16 पत्र आली महाराष्ट्राला. 16 पत्र केंद्र सरकारची, सेक्रेटरीची आली केंद्र सरकारच्या समाज कल्याण मंत्र्याची आली, केंद्र सरकारच्या मुख्य सचिवाची पत्र आली. 16 पत्र आली की महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाची आवश्यकता आहे का. पण कुठल्याही सरकारने महाराष्ट्रातल्या त्याला उत्तर दिलं नाही. किंबहुना 2016ला माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना गेहलोत साहेबाच्या सहीचं समाज कल्याण मंत्र्याच्या सहीचं पत्र आलं आणि त्या पत्राला उत्तर म्हणून फडणवीस साहेबांनी सेक्रेटरीला हे फाईल फुटअप करा म्हणून लिहिलं. ती फाईल मंत्र्यापर्यंत गेली आणि तिथून गायब झाली. CMपर्यंत गेलं नाही, ते सुद्धा केंद्र सरकारला पाठविलं नाही. अशा पद्धतीनं आडवाआडवीचं काम प्रत्येक ठिकाणी झालेलं आहे. आम्ही कोणाचा वाटा मागत नाही आहे, आम्ही कोणाचा हिस्सा मागत नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा जो आधार होता, उपेक्षिताला वंचिताला न्याय देण्याचा, अन्याय अत्याचार झाल्याला त्याला न्याय मिळवून देण्याचा, तीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा भाग म्हणून सकल मातंग समाज ही अशा पद्धतीनं वर्गीकरणाची मागणी करत आहे. आणि जर वर्गीकरण झालं तरच मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणात संधी मिळणार आहे, नोकरीत संधी मिळणार आहे. वेगवेगळ्या योजनेच्या बाबतीत आम्ही अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाची एक समिती नेमली होती. मी त्याचा सदस्य होतो. आम्ही राज्याच्या सर्व योजनेचा अभ्यास केला. राज्य सरकारच्या डायरेक्ट योजना आणि जिल्हा परिषदच्या ज्या जिल्हा नियोजन मंडळाच्या DPTCच्या योजना, दोन्ही योजनेचा अभ्यास केला. विथ ग्राफिक माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे. कुठल्याही योजनेमध्ये मातंग समाज हा 1%, 1.5%, अर्धा टक्का याच्या पलीकडे नाही आणि एक समाज 85%, 90%, 95% असा लाभ घेतलेला आहे. मग कसा मातंग समाजाचा विकास होणार आहे. म्हणून आमचं रडणं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या वारसदाराकडून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी भूमिका घेतली की वर्गीकरण झालं पाहिजे म्हणून. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब असतील,
श्रद्धेय आमचे आनंदराजे आंबेडकर साहेब असतील, आपल्याला हात जोडून विनंती आहे, बाबासाहेबाचे वारसदार म्हणून उपेक्षित आणि वंचिताला न्याय देणाऱ्या चळवळीच्या नेत्याचे वारसदार म्हणून आपण ह्या अनुसूचित जातीमध्ये उपेक्षित आणि वंचित राहिलेल्या ही जे जात समूह, मातंग आणि इतर समाज त्यांच्या चळवळीच्या सोबत यावं. आपण याला विरोध करण्यापेक्षा हे खरं आहे, हे मिळालं पाहिजे म्हणून बाबासाहेबाच्या वारसदार म्हणून आपण या चळवळीला पाठिंबा द्यावा, एवढी आपल्याला हात जोडून विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय लवजी, जय अण्णा.